आणि तिळगुळ बघितला तर जड आहे, गुरू आहे पचायला. त्याच्यामुळे तिळगुळ खाल्ला तर ह्या ऋतूमध्ये पचू शकतो आणि त्याचं ट्रान्सफॉर्मेशन, कन्व्हर्जन जेव्हा शरीरसदृश धातूंमध्ये होतं तेव्हा शरीरामध्ये, शरीराच्या धातूंमध्ये, मांसामध्ये, हाडामध्ये असलेला वात हा तिळगुळ कमी करतो. हा तिळगुळ आणखी एका गोष्टीसाठी उपयोगी पडू शकतो, ते म्हणजे आपण जसं संपूर्ण धातू बघतो जे रसापासून अगदी शुक्रापर्यंत, तर सर्व धातूंचं पोषण करण्याची ताकद ह्या तिळगुळामध्ये आहे. आणि जर तुम्ही सुंठ घातली तर ती ताकद वाढतेच. रसाचं कार्य चांगलं होतं. आपल्याला गुळामध्ये माहिती आहे, गुळामध्ये आणि तिळामध्ये कॅल्शियम असतं आणि लोह पण असतं, त्यामुळे रक्तधातूवर पण चांगलं काम होतं. तिळामध्ये असलेले न्यूट्रियंट्स त्याच्यामुळे मांसाचं पोषण होतं, त्याच्यातल्या तेलामुळे मेदाचं चांगलं पोषण होतं, हाडांमधला वात कमी होतो, हाडामधली मज्जा त्याचं चांगलं पोषण होतं. त्यामुळे एकूणच शरीरामधल्या संपूर्ण टिश्यूचं, धातूंचं पोषण जर चांगलं करणं आपल्याला अपेक्षित असेल तर तिळगुळ हा फार छान काम करतो. आणि यानंतर तुमचा तिळगुळ पचवला गेला त्याच्यानंतर जो काही चोथा राहतो तो तुमचं पोट साफ करवण्यासाठी फार उपयोगी पडतो. तिळगुळ खाल्लं आणि पोट साफ झालं नाही असं कधीच होत नाही. तुमच्या मळामध्ये जर कोरडेपणा असेल आणि त्याच्यामुळे तुम्हाला शौचाला साफ होत नसेल तर तिळगुळासारखं औषध नाही आहे. तिळगुळ व्यवस्थित खायचा, 3-4 वड्या सकाळी, दुपारी, रात्री किंवा सकाळी रात्री अशा खाल्ल्या तर मळामध्ये पण एक मृदुत्व येतं आणि त्याच्यामुळे पोट छान साफ होतं. म्हणजे अन्नाला पुढे ढकलण्याचं काम, आतड्याचं मल पुढे ढकलण्याचं काम, सुकर करण्याचं काम हा तिळगुळ करत असतो. असं हे तिळगुळाचं महात्म्य आहे. नंतर तिळगुळ हा खाल्ल्यानंतर तो जड असतो परंतु हा मज्जेपर्यंत जातो, म्हणजे तुमच्या डोक्यावर, डोक्याच्या पेशींवर, मेंदूच्या पेशींवर पण फार छान काम करतो. यासाठी व्यवस्थित त्यामध्ये सुंठ आपण घालतोच, पण त्याच्यामध्ये थोडी वच्चाचूर्ण जर घातलं वड्या करताना तर त्याचा परिणाम तो पण साधू शकतो. असे तिळगुळाचं महात्म्य. तिळगुळ ह्या ऋतूमध्ये खायचा असेल तर तो कशाबरोबर खावा हे महत्त्वाचं ठरत असतं आणि तो खाल्ला तर त्याचा आपल्याला फायदा पण चांगला होतो. आणखी एक गोष्ट सांगतो, तिळगुळ हा दुधाबरोबर अलीकडे पलीकडे सुद्धा खाऊ नका. 1-1.5 तासाचं अंतर ठेवा. याचं कारण हे की आयुर्वेदामध्ये तिळगुळ आणि दूध याच्यामुळे बरेच उत्पात होतात, बरेच त्रास होऊ शकतात आणि तुमच्या शरीरामध्ये कुठेही कृमी, ज्याला आपण जंत म्हणतो किंवा वर्म्स म्हणतो, हे वाढण्याची शक्यता निर्माण होते. ते कसं, तर आयुर्वेदामध्ये एक श्लोक आलेला आहे, तिल क्षीर गुडादिनी. आता इथे तीळ पण आहे, क्षीर आणि म्हणजे दूध आहे आणि गुड. ग्रंथीस्तस्योपजायते म्हणजे त्याच्यामुळे ग्रंथी निर्माण होते. मर्मैक देशे जाता हा सरपंतो भक्षयंतीच्या असं म्हटलेलं आहे. मर्मैक देशे जाता म्हणजे हृदयाच्या ठिकाणी, हृदय मर्म आहे त्याच्या ठिकाणी ही ग्रंथी निर्माण होते आणि त्याच्यामधून कृमी तयार होतात त्या ग्रंथीमध्ये. तसंच आपल्या शरीरामध्ये कुठेही ओलावा जो गरजेचा नाही आहे, आम्ही ज्याला क्लेद आयुर्वेदामध्ये म्हणतो, तो निर्माण होत असेल आणि त्याच्यात जंत किंवा मॅगेट्स तयार होत असतील तर त्याच्यामागचं मुख्य कारण ह्या 3 गोष्टी खाणं आहे, तिल, क्षीर आणि गुड. म्हणजे तिळगुळाबरोबर दूध घेणं. त्याच्यामुळे हे कधी लक्षात ठेवा, तिळगुळावर दूध घेऊ नका. तिळगुळ करताना दुधाची पावडर त्यात घालू नका, त्याने खूप त्रास होऊ शकतो. हे जर जास्त खाण्यात असेल तर त्याचे त्रास होऊ शकतात. हे आयुर्वेदामध्ये विरुद्ध दिलेले, एवढंच लक्षात ठेवा. त्याचा खूप त्रास होऊ शकतो आणि त्याचा जर चांगला परिणाम जर साधायचा असेल आपल्या तिळगुळाचा तर मी सांगितलं मगाशी सुंठ, वेखंड किंवा आल्याबरोबर, आलेपाक करतोच आपण, तो पण कोरडा होतो, तसं पण करू शकतो. असं आपण त्यामध्ये त्याचा वापर करू शकतो. आधुनिक पद्धतीने जर करायचं झालं, काही जण चॉकलेट पावडर घालतात, नो प्रॉब्लेम, घाला, काही हरकत नाही, पण सुंठ थोडी घालाच. त्याच्यामुळे तिळगुळ व्यवस्थित पचला जातो आणि त्याचा परिणाम पण चांगला साधतो. याबरोबर शिशिर ऋतूमध्ये आपल्याला आपलं आरोग्य सुदृढ करायचं असतं. याचं कारण असं की या शिशिर ऋतूमध्ये थंडी प्रचंड असते आणि त्या थंडीमुळे अग्नी चांगलेला झालेला असतो, पचवण्याची शक्ती चांगली झालेली असते आणि त्याच्यामुळे हा हेल्दी ऋतू असतो. आणि हेल्दी ऋतू असल्यामुळं आपल्याला या ऋतूमध्ये बळ कमवायचं असतं आणि ते कशाच्या माध्यमातून आपल्याला ते कमवायचं असतं तर व्यायाम, आहार, रसायन चिकित्सा, या 3 गोष्टींच्या माध्यमातून आपल्याला ते बळ कमवायचं असतं. मग याच्यामध्ये ह्या शिशिर ऋतूमध्ये आपल्याला कोणतं रसायन सेवन करता येईल जे आपल्या शरीराला सुदृढ बनवेल, तरुण बनवेल, तर ते म्हणजे च्यवनप्राश. च्यवनप्राश हा पचायला जड असतो. हे मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की च्यवनप्राश या ऋतूमध्ये पचतो, त्यामुळे च्यवनप्राशसारखं रसायन या ऋतूमध्ये घ्यायला काही हरकत नसते. पूर्वी तर एक डाव म्हणजे वरणाची जी पळी असते, 1-2 तशा पळ्या खायला सांगितलेल्या, तेवढी मात्र आत्ताच्या लोकांना सहन होणं शक्य नाही आहे. त्याच्यामुळे 1 चमचा, 1.5 चमचा खूप झाला, त्याचाही परिणाम चांगला साधतो
असं हे च्यवनप्राश रसायन सकाळी सेवन केलं, दुधाचे पदार्थ सेवन केले, बर्फी आहे, खवा आहे, काजू कतली आहे, सुकामेव्याचे पदार्थ सेवन केले, तर या ऋतूमध्ये शरीराचं पोषण चांगलं होतं. या ऋतूमध्ये गोधूम सेवन करायला सांगितलेलं आहे. गोधूम म्हणजे गहू. इतर वेळेस आपण म्हणतो गव्हामुळे ग्लायसेमिक इंडेक्स वाढतो, परंतु जर तुमच्या शरीरातले अग्नी चांगले असतील तर तुमच्या शरीरामध्ये ना ग्लुकोज वाढते, ना कुठल्या गोष्टी ज्या अतिरिक्त नको आहेत आपल्या शरीराला त्या पण वाढत नाहीत. तर तुमचा अग्नी चांगला असेल, तुमचा धात्वाग्नी चांगला असेल तर. आणि जर तुम्हाला गहू जर तरी खायची जरा थोडी भीती वाटत असेल तर खपली नावाचा गहू मिळतो, ज्याच्यामध्ये फायबर जास्त असतात, ज्याचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतो, की जो गहू तुम्ही खाल्ला तरी तुमची शुगर वाढत नाही, कंट्रोल राहते. या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आपण या ऋतूत जर पाळल्या तर आपलं शरीर नक्की सुदृढ राहू शकतं आणि आपण आपल्या आरोग्याचा लाभ अख्ख्या वर्षभर घेऊ शकतो. हे सगळे नियम पाळा, छान उपयोग होईल. आणि आता आपण इथे थांबूयात. पुन्हा भेटूयात एक नवा विषय घेऊन. तोपर्यंत स्वस्थ राहा आणि मस्त राहा. धन्यवाद.